नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता कुमारखंड अध्याय क्रमांक 4 कार्तिकेयाचा शोध. श्री गणेशाय नमः. नारदांनी ब्रह्माजींना विचारले, हे प्रजानाथ, 6 कृतिकांनी शिवपुत्र कुमाराला आपल्या स्थानी नेले आणि त्याचे कौतुकाने पालन पोषण करू लागल्या. त्यानंतर पुढे काय झाले? ब्रह्मदेव म्हणाले, हे महामुने, कुमाराच्या जन्मानंतर बराच काळ लोटला. आपल्या पुत्राचा जन्म झालेला आहे आणि तो 6 कृतिकांकडे वाढत आहे, ही गोष्ट पार्वतीला माहीतच नव्हती. एके दिवशी ती शिवजींबरोबर सुखसंवाद करत होती, तेव्हा तिला एकदम पूर्वीचा प्रसंग आठवला. ती शिवजींना म्हणाली, नाथ, पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे तुम्ही माझे पती झालात. त्यानंतर आपण दोघे एकांतात असताना देवांनी आपल्या क्रीडेत विघ्न आणले. त्यावेळी तुमचे वीर्य भूमीवर स्खलित झाले. त्या वीर्याचे पुढे काय झाले? ते कोणत्या देवाने लपवले की त्यातून पुत्रोत्पत्ती झाली? मला काहीच माहीत नाही. कृपया तुमचे अमोघ वीर्य कोठे आहे याचा शोध घ्या. शिवजींनाही तिचे म्हणणे पटले. त्यांनी देवांना आणि ऋषीमुनींना कैलासावर बोलावले व म्हणाले, तुम्ही सर्वांनी नीट विचार करा आणि माझे अमोघ वीर्य कोठे आहे ते सांगा, अन्यथा मी तुम्हाला शिक्षा करेन. ते ऐकून उपस्थित सर्व मंडळी भयभीत झाले. त्यांनी परस्परांशी विचारविमर्श केला, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. तेव्हा विष्णू म्हणाले, ज्या कोणी शिववीर्य लपवले आहे तो मिथ्या वादविवाद करणारा होईल. त्याला गुरु व गुरुपत्नीच्या निंदेचे पाप लागेल. मी म्हणालो, पुण्यक्षेत्र भारतामध्ये ज्याने हे पवित्र वीर्य चोरले आहे त्याला शिवजींच्या सेवेचा आणि त्यांच्या पूजनाचा कधीही लाभ होणार नाही. इंद्रादी लोकपाल म्हणाले, ज्या पाप्याने हे दुष्कर्म केले आहे त्याला नेहमी दुःखच प्राप्त होईल. त्याची कर्मे त्यालाच तापदायक ठरतील. अन्य देव म्हणाले, ज्या कोणी हे वीर्य लपवले आहे त्याला प्रतिज्ञा करूनही ती पूर्ण न करण्याचे पातक लागेल. देवस्त्रिया म्हणाल्या, स्त्रियांना आपल्या पतीची निंदा करून दुसऱ्या पुरुषांची संबंध ठेवल्याने जे भयंकर पातक लागते ते पातक त्या वीर्य चोरणाऱ्याला लागो. तेव्हा देव शिवजी धर्माधिकांना म्हणाले, ज्या अर्थी ही मंडळी माझे वीर्य चोरणाऱ्या किंवा लपवणाऱ्यासाठी पातकांचा उच्चार करत आहेत, त्या अर्थी त्यांच्यापैकी कोणीही हे धाडस केलेले असेल असे मला वाटत नाही. मग माझे अमोघ वीर्य गेले कुठे? हे विश्वेदेवांनो, तुम्ही सर्वांची कर्मे पाहताना मग माझे वीर्य कोठे आहे हे तुम्ही नक्की सांगू शकाल. पण कोणीच काही बोलेना. सर्वांनी मौन पत्करले. वातावरण गंभीर झाले. तेव्हा मी म्हणालो, हे प्रभू, तुमचे वीर्य जमिनीवर पडल्यानंतर तुम्ही त्वरेने आत निघून गेलात, तेव्हा त्याविषयी पृथ्वीच काय ते सांगू शकेल. पृथ्वी म्हणाली, हे प्रभू, तुमचे अमोघ वीर्य माझ्या पृष्ठभागावर पडताच अग्नीने कपोत पक्षाच्या रूपाने ते ग्रहण केले, तेव्हा त्यानेच पुढील खुलासा करावा. अग्नी म्हणाला, देवेश, तुमचे वीर्य मी ग्रहण केले हे खरे आहे, पण त्याचे तेज मला सहन होईना, म्हणून मी ते कृतिकांच्या उदरात प्रविष्ट केले. त्यामुळे त्या गर्भवती झाल्या. आपल्या पतींच्या भीतीने त्यांनी ते वीर्य हिमालयावर टाकले एवढे मला माहीत आहे. त्याचे पुढे काय झाले हे मी सांगू शकत नाही. हिमालय म्हणाला, महेश्वर, अग्नी म्हणतो ते बरोबर आहे, पण मलाही ते वीर्य पेलण्याचे सामर्थ्य नव्हते, म्हणून मी ते गंगेत विसर्जित केले. गंगा म्हणाली, महादेव, तुमच्या अमोघ वीर्याच्या प्रखर तेजाने माझ्या अंगाचा दाह होऊ लागला. मी अतिशय व्याकुळ झाले. मी ते वीर्य नाईलाजाने सरकांड्याच्या वनात टाकले. मला क्षमा करा. वायू म्हणाला, देवेश्वर, गंगातीरी सरकांड्यांच्या पेटात त्या वीर्यापासून एक अत्यंत तेजस्वी बालक उत्पन्न झाला. सूर्य म्हणाला, शिवजी, वायू म्हणतो ते खरे आहे. त्या दैदीप्यमान बालकाला मी रडताना पाहिले आहे. चंद्र म्हणाला, महाराज, तो बालक रडत असताना 6 कृतिका तेथे आल्या.
त्याला घेऊन त्या बद्रिकाश्रमाकडे आपल्या निवासस्थानी गेल्या. पाणी म्हणाले, प्रभो, तुमचा तो पुत्र सूर्यासमान तेजस्वी आहे. कृतिकांनी त्याला आपले स्तन्य देऊन वाढवलेले आहे. संध्या म्हणाली, देवेश्वर, त्या आजही त्याचे पालन पोषण करत आहेत. त्यांनी त्याचे नाव कार्तिकेय ठेवले आहे. रात्र म्हणाली, त्या 6 जणी त्याला प्राणांपलीकडे जपतात. त्याला जराही दृष्टीआड होऊ देत नाहीत. दिवस म्हणाला, त्या त्याचे खूपच कोड कौतुक करतात. त्याला वेळच्या वेळी स्वादिष्ट भोजन देतात. या त्रैलोक्यात जे जे दुर्लभ आहे ते त्याला आणून देतात. अशा प्रकारे त्या सर्वांकडून आपल्या पुत्राचा शुभ समाचार ऐकून शिवपार्वतीचा आनंद गगनात मावेना. त्यांनी ब्राह्मणांना द्रव्यदक्षिणा आणि कोट्यावधी दिव्य रत्ने दिली. शिवपुत्राचा जन्म झालेला आहे हे कळताच कैलासावर मोठा उत्सव झाला. विष्णू आदी देवांनी आणि लक्ष्मी, सरस्वती, सावित्री, मीना या श्रेष्ठ स्त्रियांनीही ब्राह्मणांना बराच दानधर्म केला. आपल्या पुत्राला पाहण्यासाठी शिवजी फारच उत्सुक झाले होते. त्यांनी आपल्या गणांना कार्तिकेयाला घेऊन येण्याची आज्ञा दिली. तेव्हा वीरभद्र, विशालाक्ष, शंकुकर्ण, कराक्रम, नंदीश्वर, महाकाल, वज्रद्रष्ट, महोन्मद, गोकर्णास्य, दधिमुख तसेच रुद्र, भैरव आणि क्षेत्रपाल आपापल्या गणांसह शस्त्रसज्ज होऊन बद्रिकाश्रमाकडे निघाले. त्यांच्या समवेत असंख्य भूतगणही होते. त्यांनी कृतिकांच्या निवासस्थानाला बेढा दिला. त्यांना पाहून कृतिका भयाने व्याकुळ झाल्या. त्या कार्तिकेयाला म्हणाल्या, कुमारा, आपल्या आश्रमाला असंख्य सेनांनी पुरते वेढून टाकलेले आहे. आता काय करावे, कोठे जावे, आम्हाला फारच भीती वाटत आहे. कार्तिकेयाने त्यांना धीर दिला. तो म्हणाला, मातांनो, मी येथे असताना तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्यापैकी एकही शत्रू आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. मी लहान असलो तरी या सर्वांना पाणी पाजण्यास समर्थ आहे. इतक्यात सेनापती नंदिकेश्वर तेथे आला. तो नम्रतेने म्हणाला, हे मातांनो, तुम्हाला नमस्कार असो. आम्ही भगवान शिवजींच्या आज्ञेने येथे आलो आहोत. तुम्हाला त्रास देण्याचा आमचा जराही हेतू नाही. आम्ही फक्त कुमाराला न्यायला आलो आहोत. शिवजी आणि पार्वती यांना आपल्या पुत्राच्या जन्माचे वर्तमान समजले आहे. तो तुम्हा कृतिकांच्या आश्रमात वाढतो आहे हे जाणून ते अधिकच प्रसन्न झाले आहेत. त्यामुळे कैलासावर मोठा उत्सव चालला आहे. ब्रह्माजी, श्रीहरी, देव, देवता, ऋषी, मुनी ही सर्व मंडळी तेथे जमा झाली आहेत. आपल्या पुत्राला भेटण्यासाठी शिवपार्वती अत्यंत आतुर झाले आहेत. म्हणून कृपा करून त्याला आमच्याबरोबर पाठवा. कृतिकांना विनंती केल्यावर नंदिकेश्वराने कार्तिकेयाला त्याच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला, भ्राता, अशा प्रकारे तू शिवपार्वतीचा पुत्र आहेस आणि या कृतिकांनी तुझा प्रेमाने सांभाळ केलेला आहे. त्यामुळे त्या खरोखरच धन्य आहेत. तारकासुराचा वध तुझ्या हातून होणार आहे. त्यावरून देवकार्यासाठी तुझा जन्म झाला आहे हे लक्षात घे. ते कार्य पूर्ण करून तू जगाला सुख देणार आहेस. म्हणून आता येथे थांबणे उचित नाही. तू आमच्याबरोबर चल. शिवजी आणि माता पार्वती तुझी चिंता करत आहेत. कैलासावर तुझी वाट पाहत आहेत. त्यांची भेट घे, त्यांना आनंद दे. शिवजी तुला अभिषेक करतील. तुला शस्त्रविद्येत आणि अस्त्रविद्येत पारंगत करतील. त्यामुळे तुला तारकासुराचा वध करणे शक्य होईल. तू शिवजींचा पुत्र आहेस. महाबुद्धिमान आणि महापराक्रमी आहेस. तू गुप्त राहून कसे चालेल? म्हणून आता प्रकट हो. आपल्या असीम तेजाने जगाला उजळून टाक. तू योगींद्र आहेस. ज्याप्रमाणे देह धारण करणाऱ्याच्या कर्माने आत्मा लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तू दुसऱ्यांचे पोषण केलेस तरी अनुलिप्त होणार नाहीस. कमळ आणि बेडूक एकाच ठिकाणी असतात, पण कमळाचे गुण बेडकाला समजत नाही. त्याप्रमाणे जो तुला जाणत नाही तो मंदबुद्धीच होय. ते ऐकून कार्तिकेय प्रसन्न झाला. तो नंदिकेश्वराला म्हणाला, हे बंधू,
तू निरंतर शिवजींपाशीच असतोस, त्यांची सेवा करतोस, म्हणून तुला सर्व गोष्टींची माहिती असणे स्वाभाविक आहे. मी तुझी काय प्रशंसा करू? तू खरोखरच महाज्ञानी आहेस, धन्य आहेस. या कृतिकांविषयी काय सांगू? या ज्ञानयोगिनी आहेत, प्रकृतीच्या कला आहेत. माझ्यामध्ये यांचा अंश आहे. त्यांनी माझ्यावर फार उपकार केले आहेत. यांनी मला स्तन्य दिले, पालनपोषण करून मला वाढवले, माझी अहोरात्र काळजी घेतली. त्यामुळे याच माझ्या खऱ्या अर्थाने माता आहेत. मी हिमालयाच्या कन्येच्या उदरी जन्मलो नाही, म्हणून ती माझी धर्माची माता आहे. असो, शिवजींनी मला पुत्र मानले आहे आणि मला नेण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, म्हणून त्यांची भेट घेणे हे माझे कर्तव्यच आहे. मी तुमच्याबरोबर येतो. कार्तिकेयाने कृतिकांना वंदन केले आणि त्यांची आज्ञा घेऊन तो शिवजींकडे निघाला. अध्याय 4 समाप्त.